नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी महावीर पाटणी, छत्रपती संभाजीनगरमधून आलो आहे. अच्छा. तुम्ही कोकण दौरा करताय? हो, कोकणचा दौरा करतोय. गुहागरवरून आमच्याकडे दापोलीत आलात? गुहागरला गेलो होतो, तिथे 2 दिवस थांबलो आणि मग आपल्याकडे आलो, दापोलीत. अच्छा. दापोलीला आलो. बरं. दापोली तुम्ही आता 2 दिवस फिरलात रिक्षाने. कसं वाटलं म्हणजे दापोली तुम्हाला एकंदरीत? ॲक्च्युली मला गुहागरमध्येच तुमचा रेफरन्स मिळाला होता. ओके, थँक्यू. आणि मग मी डायरेक्ट तुमच्याशीच कॉन्टॅक्ट केला आणि मी मग इथे आलो. तर इथे मला जी काही शांतता, इथं स्वच्छता, त्याच्यानंतर निसर्ग जे काही इथे पूर्ण सराउंडिंग एरिया पूर्ण एकदम प्रेक्षणीय, म्हणजे थंड वाटतं एकदम. असं एसीची फॅनची गरजच नाही वाटत इथे. अच्छा. आणि आपली रूमही एकदम स्वच्छ आहे. त्याच्यानंतर मग गरम पाण्याचं वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. गरम पाणी भरपूर आहे, सोलरचं आणि सोलरचं वगैरे. आणि तुम्ही जेवण सुद्धा आपण घरगुती जेवण मला जर इथे उपलब्ध करून दिलं, त्यामुळे मला बाहेर हॉटेलमध्ये खायची वगैरे काही गरज पडली. चहा आहे, नाश्ता आहे, जेवण आहे. फार सुंदर, म्हणजे घरगुती जेवण, आणि ऑइली नाही, केमिकल्स वगैरे असे काही त्याच्यातला प्रकार नाही, काही नाही. ओके. जेवण तुम्हाला आवडलं. आणि आमच्या दापोलीतली स्थळं पण जवळजवळ खूप सुंदर. 2 दिवसात म्हणजे पूर्ण पिकअप केलं मला तुम्ही. जी लिस्ट दिली होती आणि तुम्ही मला जो वाहन करून दिलं, रिक्षा करून दिली होती 2 दिवसासाठी, तर ते जाधव, यांचं नाव काय म्हटलं ते, दिनेश जाधव. तर दिनेश जाधव हे यांनी मला खूप चांगल्यापैकी रिक्षामध्ये सफर घडवली आणि माहिती पण दिली. झाडांची माहिती दिली मला, थांबून थांबून रस्त्यामध्ये, हे कोणतं झाड आहे, हे कोणतं झाड आहे, हे कोणतं झाड आहे, हे पूर्ण माहिती दिली. आणि त्यांनी जेवढे काही स्थळ असे त्यांनी मला 2 दिवसात जवळजवळ दापोली पूर्ण तुमचं कव्हर झालं. काय मी म्हणजे इकडे 25-30 किलोमीटर या साईडला जांभळा गावापर्यंत, आणि इकडे मला वाटतं 20-1 किलोमीटर, जवळपास 20-22 किलोमीटर इकडच्या बाजूला अंदुर्ले जे आहे त्या ठिकाणी, पन्हाळे, काजी, जांभळा ते. ओके. बरं वाटलं तुम्हाला, तुम्ही आलात, आम्हालाही बरं वाटलं. असं कोणी आलं की आम्हालाही तेवढं म्हणजे वेळ जातो. असेच तुम्ही आलात तर तुमच्याकडून औरंगाबादवरून कोणी येणारे असतील संभाजी. बिलकुल. आणि एक गोष्ट अजून सांगतो की रिझनेबल मला मिळाले पुन्हा, म्हणजे मुख्य म्हणजे पैसे वाचले. बर. आणि तुम्ही मग म्हणजे आमच्याकडूनही त्यांनाही सांगा तुम्ही या. आणि आता तुम्ही महाडपर्यंत, रायगड, शिवाजी महाराजांना भेटायला जात आहे, तिकडे जा आणि आपला प्रवास सुखाचा हो. आठवण ठेवा, फोन करा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.